आज गुरु पुष्यामृताच्या मुहूर्तावर सोन्यात घसरण झाली आहे। सोन्याच्या भावात आज 1000 रुपयांची घसरण पाहायला मिळते। सोन्याच्या भावात घसरण झाली असली तरी ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। सोन्याचे दर आज जीएसटी सह 1,02,000 आहेत। जीएसटी वगळता सोनं 99,200 रुपयांवर आहे। दरम्यान सोन्याच्या भावात अजून घसरण झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे। आज गुरुपुष्यामृत आणि या गुरुपुष्यामृतच्या पार्श्वभूमीवरती सोनं खरेदी करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं। आकाश बंगाळे ते आपल्यासोबत जुडले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? आज गुरुपुष्यामृत आहे, महत्त्वाचं मुहूर्त मानलं जातं, परंतु या ठिकाणी ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं दिसतं आहे, याचं कारण काय? आज गुरुपुष्याचा मुहूर्त आहे। आज सोन्याचे भाव 1 लाखाच्या वरती सोन्याचे भाव जवळजवळ आज गेलेले आहे। आता मुहूर्ताचा दिवस आता सुरू झालेला आहे। आज सोनं घेणं खूप शुभ असतं, म्हणून सोन्याचे भाव काही असू दे, आपल्या भारतात तरी प्रत्येक मुहूर्तात लोक सोनं घेतात। संध्याकाळपर्यंत 4:30 वाजता मुहूर्त आज सुरू होणार आहे। कदाचित तेव्हा ग्राहक भरपूर जास्त प्रमाणात सोनं खरेदी करतील। तर आता आज जे परत सोन्याचे भाव 1 लाख पर्यंत आलेले, तर हा भाव काही नवीन नाही आहे ग्राहकांसाठी। ग्राहक थोड्या दिवसातच यूज होऊन जातील। येणारा सीझन, नवरात्री, दिवाळी, जसं 70,000 भाव ग्राहकांसाठी नवीन होता, 80,000 भाव नवीन होता, 1 लाखचाही भाव नवीन आहे, तरी ग्राहकांमध्ये काही असं हे नाही आहे। कारण की आपल्या भारतात तरी सोनं कोणत्याही भावात सोनं घेतलं तर फायदाच होत आला हिस्ट्रीमध्ये। तर आता या येणाऱ्या सीझनमध्ये कळेल ते काय होतं। सोन्याचे भाव अजून कमी झाले पाहिजे। जरी आज 1,000ने सोन्याचे भाव कमी झाले असले तरी फार मोठी रक्कम नाहीये, तरी सोन्याचे भाव अजून मोठ्या प्रमाणात कमी झाले पाहिजे अशी देखील भावना या ठिकाणी ग्राहकांनी व्यक्त केलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।